बारे गावातील गोपालपूर गावामध्ये श्री देव मामलेदार बँड येणार आहे. तर सध्या आपण कामाला येले, आपण एवढं काम उरकवून मस्तपैकी संध्याकाळी श्री देव मामलेदार बँड बघायला जाणार आहे. तर ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. तर मित्रांनो, आता फायनली आपलं काम संपणार आहे. थोडी राहिली, एक गल्ली राहिली आहे. आता एवढी गल्ली पूर्ण करून आम्ही निघू. हे बघा, एवढं मोठं वावर आज आम्ही पूर्ण केलं आहे. दीपकांचं आज खूप कंबर दुखतंय. हे बघा, एवढं मोठं वावर. आणि इकडे आमच्या आता शेवटची आरती चालू आहे. आणि एवढं काम संपवून आम्ही आता 10-15 मिनिटात निघणारच आहे. तर ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. तर फायनली मित्रांनो, आम्ही निघलो आहे आणि पावसाचं पण वातावरण झालंय. बघू आता गोपालपूर गावामध्ये गेल्यावर श्री देव मामलेदार बँड आपल्याला बघायला भेटेल. तर ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. पावसाचं खूप छान वातावरण झालंय मित्रांनो. बघा, फायनली मित्रांनो पाणी चालू झालंय ना, आम्ही इथे लपलोय. बघा, इथे लपलोय आम्ही. हा बघा, डोक्याला हात लावून बसलाय आणि पाणी चालू आहे. बघा, मित्रांनो, इथे आम्ही पेट्रोल टाकायला आलो होतो आणि इथे आपली नवीन गुरुकृपा बँड सोनजाम. बघा लुक. मित्रांनो, सध्या आम्ही आता राऊतवारा फाटत आहेत. आम्हाला जरा उशीर झाला आहे बँड पाहायला. ब्लॉग कंटिन्यू बघत राहा बरं का मित्रांनो. बघा, त्या स्पीडने चालले, बघून घ्या. तर फायनली मित्रांनो, आम्ही गडगे गावात पोहोचलेलो आहे. मस्तपैकी इकडं आपली गाडी पार्किंग केली आहे. इकडं मंदिर आहे कशाचं बघू. हे मंदिर माहीत नाही आपल्याला कशाचं आहे. आपली इकडं KTM डूक मस्तपैकी लाईट लावून शायनिंगमध्ये उभी आहे. इथं मित्रांनो गर्दी असल्यामुळे मोकळे पटांगणामध्ये गाडी नेऊ राहिली. पब्लिक देव मामलेदार बँड बघायला. इकडे देव मामलेदार बँड बघायला आलं होतं ना. इकडं माझा मस्तपैकी मित्र भेटला. ऐका ना, हा मस्तपैकी फुल पब्लिक. बघा मित्रांनो, गाडी तिकडे लावली मस्तपैकी. मोकार गर्दी होऊन गेली. बघा पब्लिक, खतरनाक गर्दी झालेली.
माझ्या दोस्ताची मुहूर्त आहे माझ्या याराची मुहूर्त आहे